प्रभू येशूच्या गोड नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की येशूने पापांची क्षमा करून आणि अर्धांगवायू झालेल्या माणसाला बरे करून आपला दैवी अधिकार सिद्ध केला. नवीन कापड व नवीन द्राक्षरसाच्या बुधल्यांचा उदाहरणातून त्यांनी कृपेचा नवीन करार स्पष्ट केला. तसेच शब्बाताचा प्रभू म्हणून देवाच्या आज्ञांचा खरा उद्देश सांगितला. आजच्या भागात आपण मार्क अध्याय 3चा अभ्यास करू. यात येशू सुकलेल्या हाताच्या माणसाला बरे करतो, 12 प्रसिद्धांची निवड करतो, बालजबूलच्या आरोपाला उत्तर देतो आणि देवाची इच्छा पूर्ण करणारेच त्याचे खरे आध्यात्मिक कुटुंब असल्याचे शिकवतो. या घटनांमधून त्याची करुणा, दैवी सत्ता आणि शिष्यत्वाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मार्क शुभवर्तमान याच्या 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय वाळलेल्या हाताचा माणूस. दुसरा, गालिल समुद्राजवळ अनेकांना आरोग्य लाभले. तिसरा विषय, गालिल समुद्राजवळ अशुद्ध आत्मे. चौथा विषय, शिष्यांना पाचारण. पाचवा, येशू बालजबूलच्या साह्याने भूते काढतो असा शास्त्रींचा आरोप. आणि शेवटचा विषय म्हणजे 6वा विषय, नवीन नातेसंबंध. हा अध्याय शब्बात दिवसावरील चर्चा पुढे चालू ठेवतो, ज्यामुळे धार्मिक नेत्यांशी अंतिम संबंध तुटले. या अध्यायातून हे स्पष्ट होते की येशूने असंख्य लोकांना बरे केले, ज्यांच्या कथा स्वतंत्रपणे नोंदवल्या जाऊ शकल्या असत्या, जसे की छप्पर फोडून खाली उतरवलेल्या माणसाची कथा. मार्क या अध्यायात काही विशिष्ट घटनांवर सूक्ष्मदर्शकाद्वारे लक्ष केंद्रित करू नव्हे, तर त्याने बरे केलेल्या असंख्य लोकांकडे दुर्बिणीतून पाहू देऊन आपल्यावर प्रभाव पाडतो. यामुळे येशूने वैयक्तिकरित्या किती लोकांना हाताळले असेल हा प्रश्न निर्माण होतो. ही संख्या मोजण्याचा कोणताही प्रयत्न केवळ एक अटकळ ठरेल. स्पष्टपणे मार्क आपल्याला हे पटवून देऊ इच्छितो की ही संख्या मोठी होती. यावेळेस आपण वाळलेल्या हाताचा माणूस या विषयावर थोडक्यात अभ्यास करूया. आणि यासाठी आपण वाचणार आहोत मार्काचं शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि पहिली 2 वचने. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. येथे प्रश्न असा निर्माण होतो की या माणसाला तिथे मुद्दाम होऊन ठेवले होते का? मला वाटते की याचे उत्तर निश्चितपणे हो असे आहे. दुसरी घटना शेतांमध्ये धान्याच्या शेतातील शब्बाताच्या दिवशी घडली होती आणि ते एक ऐहिक ठिकाण होते. येथे सभास्थानातील शब्बाताचा दिवस आहे आणि हे एक पवित्र ठिकाण आहे. प्रभू येशू अनेक लोकांना बरे करत होता. त्याला माहीत होते की जर त्याने या वाळलेल्या हाताच्या माणसाला आपल्या प्रभूच्या मार्गात उभे केले तर जेव्हा येशू सभास्थानात येईल तेव्हा तो त्याला बरे करेल. खरे तर त्यांनी जे केले ते प्रभू येशूचा गौरव करणारे होते. त्यांना माहीत होते की येशू दयाळू आहे, पण अर्थातच शब्बातच्या दिवशी त्या माणसाला बरे करून त्यांनी शब्बातचा नियम मोडला असे म्हणता यावे यात त्यांना रस होता. म्हणून माझा विश्वास आहे की त्या माणसाला तिथे ठेवण्यात आले होते आणि आपल्याला सांगितले आहे की शत्रू तिथे नजर ठेवून होता. आपल्या प्रभूचे शत्रू आता त्याच्यावर आरोप करण्यासाठी एखादे क्षुल्लक कारण शोधू लागले आहेत आणि त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण त्याने काय केले ते पहा. 3रा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभा राहा. प्रभू येथे काहीतरी करणार आहे. मला वाटते की येथे वायक्लिफचे भाषांतर अधिक चांगले आहे. उठ, मध्यभागी ये आणि तेथे उभा राहा. दुसऱ्या शब्दात त्याने या माणसाला मध्यभागी येऊन उभे राहण्यास सांगितले, कारण त्याला काहीतरी सांगायचे आहे. मार्काचे शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनाकडे आपण जात आहोत.
मग तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, यातून कोणते सशास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. त्यांनी त्याला उत्तर न देण्याचे शिकले होते, कारण जेव्हा ते उत्तर देत तेव्हा ते नेहमी संकटात सापडत असत. पुढे आपण जाऊया 5वं वचन. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. प्रभू येशूने त्यांच्या परंपरांच्या या सर्व क्लिष्ट नियमावलीला छेद दिला आणि इस्रायलला शब्बात दिवस देण्यामागील देवाचा मूळ उद्देशाच्या गाभ्यापर्यंत तो पोहोचला. त्यांनी त्याला उत्तर दिले नाही, कारण त्यांना माहीत होते की तसे केल्यास ते स्वतःच दोषी ठरतील. येथे प्रभू येशू रागाने आजूबाजूला पाहतो. याकडे लक्ष द्या. येशूला राग येऊ शकत होता, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. डॉक्टर ग्रॅहम स्क्रोगी नमूद करतात की येथे राग या शब्दासाठी वापरलेला ग्रीक शब्द ऑरिस्ट काळात आहे आणि तो क्षणिक रागाचा भाव दर्शवतो. या उलट दुःख या शब्दाचा ग्रीक शब्द येथे वर्तमान काळात वापरला गेला आहे, जो सततच्या दुःखाची भावना व्यक्त करतो. तेव्हा येथे आपल्याला हे दिसून येते, जेव्हा त्याने रागाने त्यांच्याकडे पाहिले, तो केवळ रागाचा एक क्षण होता. मनात धरलेला द्वेष किंवा पूर्वनियोजित वैर नव्हते, परंतु त्यांच्या हृदयाच्या कठोरपणामुळे त्याला वाटलेले दुःख ही अशी गोष्ट होती जी त्याच्या मनात कायम होती. त्यांच्या हृदयाच्या कठोरपणामुळे त्याला नेहमीच ते तीव्र दुःख जाणवत असे. येशू त्या माणसाला बरे करतो. तो शब्बात दिवस होता, परंतु शब्बात हा माणसासाठी बनवला गेला आहे आणि येशू स्वतः शब्बाताचा प्रभू आहे, म्हणून त्याने त्या शब्बात दिवशीच त्या माणसाला बरे केले. अध्याय 2च्या शेवटच्या भागातील घटना आणि ही घटना यांचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे. या 2 घटनांमुळे धार्मिक नेत्यांशी त्याचा दुरावा निर्माण झाला. आता आपण गालिल समुद्राजवळ अनेकांना आरोग्य लाभले या विषयाला हाताळणार आहोत. यासाठी आपण वाचूया मार्काचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 6वं वचन. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा म्हणजे येशूचा घात कसा करावा याविषयी लगेचच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. शब्बात दिवसाबरोबर संबंधित असलेल्या या 2 घटनांमुळे द्वेषाने पछाडलेले ते लोक त्याच्या मागावर लागले आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभापाशी हात बांधून उभे राहीपर्यंत, म्हणजेच त्याचा वध होईपर्यंत त्यांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याला जीवे मारण्याच्या योजनेची आणि कटाची ही सुरुवात होती. वाचूया आपण 7वं आणि 8वं वचन. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहुदिया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसपासचा प्रदेश, यातूनही मोठा समुदाय जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तुमच्या लक्षात येईल की आता विविध भागातून लोक येत आहेत आणि त्याच्या मागे चालत आहेत. त्यावेळी आपल्या प्रभूने चतुराईने माघार घेतली, कारण त्याने योहानाचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 4 या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे माझी वेळ अजून आली नाही. पुढे जाऊन त्याने यरुशलेम येथील सर्व विरोधाचा सामना केला, पण त्या क्षणी येशूने माघार घेतली आणि लोकसमुदाय त्याच्या मागे येतो. जर तुम्ही या ठिकाणांची नोंद घेतली आणि नकाशावरती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की त्यात संपूर्ण परिसराचा समावेश होतो. या सर्व ठिकाणांहून लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकण्यासाठी येत आहेत. आता येशू एका वेगळ्या संकटात आहे. यावेळी धोका धार्मिक नेत्यांकडून नाही, कारण लोकसमुदायाकडून येशूला जमावाच्या रेट्यामुळे अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. आजकाल एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीला जमावापासून सुरक्षित ठेवण्याची गरज असते, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे येशूने काय केले ते पहा. आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की लोकांच्या गर्दीमुळे एका लहान नावेने त्यांच्यासाठी तयार राहावे, जेणेकरून लोकांनी त्याच्यावर गर्दी करू नये. वाचूया आपण 9 आणि 10 वचन. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले
कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते. लोकसमुदाय केवळ त्याच्या कार्यात अडथळाच आणत नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांना धोक्यातही घालत होता. लोक चहूबाजूनी त्याच्या दिशेने रेटून येत होते आणि आपल्याला सांगितले आहे की त्याने अनेकांना बरे केले. अनेक या शब्दाचा अर्थ तुम्ही एखाद्या ठराविक आकड्यात बसवू शकत नाही. अनेक म्हणजे खरोखरच अनेक. शुभवर्तमाने आपल्याला त्याने अनेकांना बरे केल्याची केवळ काही विशिष्ट उदाहरणे देतात. लोकांची ती आर्तता किंवा व्याकुळता देखील महत्त्वाची आहे. प्रियांनो, तुम्हाला माहीतच आहे की मानवजात ही गरजू लोकांची जमात आहे. आपण सर्वजण याच कुटुंबाचा भाग आहोत. आता आपण गालिलच्या समुद्राजवळ अशुद्ध आत्मे या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया 11 आणि 12 वचन. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की तू देवाचा पुत्र आहेस. तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रकट करू नका. येथे आपण पाहतो की अशुद्ध आत्म्यांनी त्याला ओळखले होते. आपण हा विषय थोड्या वेळाने पाहू, कारण दुरात्म्यांचा ताबा या विषयावर मला योग्य वेळी भर द्यायचा आहे. आज सैतानाची उपासना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे पुन्हा पाहायला मिळते आणि आजकाल असे खूप काही घडत आहे. पण आपण पाहतो की त्याला त्या अधोलोकातील शक्तींची साक्ष नको होती. दुरात्म्यांनी तो कोण आहे हे ओळखले होते, पण त्याला त्यांची साक्ष नको होती. यावेळेस आपण पुढील विषय म्हणजे शिष्यांना पाचारण याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आता आपण 12 प्रेषितांची निवड आणि नियुक्ती करण्यामागील देवाचा सार्वभौम उद्देश पाहण्यास सुरुवात करत आहोत. वाचूया आपण 13 वचन. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. येथे निवड तोच करतो. आपल्याला ते आवडो वा न आवडो, निवड तोच करतो. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 16 वचन हे सांगतं की तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. असे म्हणणे अनादरकारक ठरणार नाही की त्याने त्यांना निवडले आणि त्यांनी त्याला निवडले नाही, म्हणून तोच त्यांच्यासाठी जबाबदार आहे. हे जाणून घेणे खरोखरच दिलासादायक आहे. देवाने तुम्हाला तारले आहे, तुमच्यामध्ये एक चांगले कार्य सुरू केले आहे आणि तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रियांनो, तो तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल. याचा अर्थ असाच आहे. आणि जेव्हा प्रभू येशू हाक मारतो तेव्हा ते प्रतिसाद देतात. पुढे आपण जाऊया 14 आणि 15 वचन. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे व रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. प्रेषितांना दिलेली ही त्याची अंतिम हाक आहे. येथेच ते खऱ्या अर्थाने प्रेषित बनतात आणि येथेच त्यांना येशूसाठी निश्चित केलेल्या एका सेवेसाठी पाठवले जाते. ते त्याच्यापासून वेगळेही होतात, कारण तो त्यांच्याबरोबर प्रत्यक्षरित्या जाणार नाही. मार्क येथे तपशील देत नाही, परंतु मत्तय याचा 10 अध्याय 5 ते 42 या वचनांमध्ये त्या विशिष्ट वेळी त्यांना दिलेल्या संदेशाची आणि कार्यपद्धतीची नोंद आपल्याला आढळते. मार्काचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 ते 19 या वचनांमध्ये प्रेषितांची नावे दिली आहेत. मी त्या 12 जणांची यादी सांगू इच्छितो. पहिला शिमोन पेत्र, म्हणजे प्रेषितांच्या सर्व याद्यांमध्ये त्याचे नाव प्रथम येते. दुसरा याकोब, ज्याला जब्दीचा मुलगा म्हणण्यात येते. तिसरा योहान, याकोबाचा भाऊ. चौथा अंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ. त्याचे नाव नेहमी त्याच्या भावासोबतच दिले जाते. 5वा फिलिप. 6वा बर्थलमय, ज्याला नथनेल असेही म्हणतात. 7वा मत्तय. 8वा थोमा. 9वा लहान याकोब, म्हणजे अल्फीचा मुलगा. 10वा तद्दय, ज्याला यहुदा असेही म्हणतात. 11वा शिमोन कनानी आणि 12वा
यहूदा इस्करियोत. डॉक्टर मगी यांचे मार्चिंग थ्रू मार्क नावाचे एक पुस्तक आहे, ज्यामध्ये 4 शुभवर्तमाने आणि प्रेषितांची कृत्ये यामधील प्रेषितांच्या याद्यांची तुलना केली आहे. त्यांची नावे कशी दिली आहेत आणि कोणती वेगवेगळी नावे वापरली आहेत याची तुलना करणे रंजक आहे. हे तेच लोक आहेत ज्यांची येशूने निवड केली होती. पुढं आपण जाऊया 20 आणि 21 वचन. मग तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. येशू खरोखर किती व्यस्त होता हे मार्क आपल्या मनावर ठसवतो. त्यांच्या आप्तेष्टांची प्रतिक्रिया लक्षात घ्या. जर एखादा माणूस आपले आयुष्य एखाद्या उदात्त पण ऐहिक कार्यासाठी समर्पित करत असेल तर त्याचे कौतुक केले जाते. संगीतकार, खेळाडू, व्यावसायिक कलाकार किंवा राजकारणी जेव्हा स्वतःला आपल्या कामात पूर्णपणे झोकून देतात तेव्हा त्यांच्या त्या संपूर्ण समर्पणाची दखल घेतली जाते. परंतु जर एखादा माणूस स्वतःला देवाच्या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित करत असेल तर त्याला वेडा किंवा अतिरेकी ठरवले जाते. आता आपण येशू बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो असा शास्त्रींचा आरोप याविषयी थोडक्यात पाहूया. यासाठी आपण वाचणार आहोत 22 वचन. तसेच यरूशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भूते काढतो. बालजबूल ही एक परधर्मीय देवता होती जिला यहुदी लोक दुरात्म्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानत असत. जाऊया आपण पुढं 23 ते 26 ही वचनं आपण वाचूया. तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की सैतान सैतानाला कसा काढील. आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. येशू जे सांगत आहे ते अगदी साधे आहे. तो दुरात्म्यांच्या सामर्थ्याने दुरात्मे बाहेर काढू शकत नाही, कारण तसे केल्यास ते घर स्वतःविरुद्ध विभागले जाईल. 27 वचन आपण पाहूया. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. एखाद्याचे घर लुटण्यापूर्वी तुम्हाला त्या बलवान माणसाला आधी बांधून ठेवावे लागते. आणि येथेही तेच सत्य आहे. प्रभू येशू हे सैतानाच्या सामर्थ्याने करत नाही, कारण तसे केल्यास सैतान विभागला गेला असता आणि स्वतःच्याच विरोधात गेला असता. मी तुम्हाला खरोखर सांगतो, माणसांच्या मुलांची सर्व पापे आणि त्यांनी केलेली सर्व निंदा क्षम्य आहे. मार्काचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि 28 ते 30 ही वचनं आपण वाचूया. मी तुम्हाला खचित सांगतो की मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करेल त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून तो हे बोलला. तेव्हा ते अक्षम्य पाप होते. आजच्या काळात तशा प्रकारे ते पाप घडणे शक्य नाही. एकतर त्रैक्य देवापैकी दुसरी व्यक्ती म्हणजे पुत्र येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष उपस्थित होता आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करत असतानाही त्यांनी त्याच्यावर बालजबूलच्या साहाय्याने दुरात्मे बाहेर काढल्याचा आरोप केला. म्हणजेच ते प्रत्यक्षात त्रैक्य देवापैकी 2 व्यक्तींची, पुत्राची साक्ष आणि पवित्र आत्म्याची साक्ष अशी दोन्ही कार्ये नाकारत होते. ते अविश्वासाची वृत्ती दर्शवत होते, जी ख्रिस्ताचा कायमस्वरूपी अस्वीकार करणारी होती. ते पवित्र आत्म्याला विरोध करत होते. ती गोष्ट अक्षम्य होती. आजच्या काळात अक्षम्य पाप करणे अशक्य आहे. जर त्याद्वारे तुमचा असा अर्थ असेल की एखादी व्यक्ती आज पाप करते, उद्या त्याबद्दल तिला जाणीव म्हणजे दोष भावना होते, ती पश्चाताप करून देवाकडे येते आणि तरीही देव तिला क्षमा करत नाही. लक्षात घ्या, ख्रिस्त सर्व पापांसाठी मरण पावला, केवळ काही विशिष्ट पापांसाठी नाही. त्याने सर्व पापांसाठी मरण पत्करले. केवळ एका पापाचा अपवाद वगळता, ते म्हणजे अक्षम्य पाप. आज असे कोणतेही पाप करणे शक्य नाही ज्यासाठी तो क्षमा करणार नाही. अक्षम्य असते ती अविश्वासू व्यक्तीची वृत्ती
आणि तिची अवस्था. ती विशिष्ट कृती नव्हे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मुखाने निंदा करते तेव्हा केवळ ती कृती तिला दोषी ठरवत नाही, तर तिच्या हृदयातील वृत्ती तिला दोषी ठरवते. जोपर्यंत ती व्यक्ती विरोध करणे थांबवत नाही तोपर्यंत ती एक कायमस्वरूपी अवस्था असते. पवित्र आत्म्याविरुद्धचे पाप हेच आहे. हृदय आणि जीवनातील पवित्र आत्म्याच्या दोष जाणीव करून देणाऱ्या कार्याला विरोध करणे. आता आपण आपला पुढील विषय नवीन नातेसंबंध या विषयी अभ्यास करूया. त्यासाठी आपण वाचूया मार्काचे शुभवर्तमान 3 अध्याय आणि 31 ते 35 ही वचने. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यांना उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. येशूचे सावत्र भाऊ याकोब आणि यहुदा दोघांनी पत्रे लिहिली आणि त्यांनी कधीही उल्लेख केला नाही की येशू त्यांचा सावत्र भाऊ होता. तुम्ही पहा, जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे तो त्याच्या भौतिक आईपेक्षा त्याच्या जवळ आहे आणि त्याचे भौतिक भाऊ त्या दिवशी होते. म्हणूनच तो आजूबाजूला बघू शकला आणि म्हणू शकला की हे माझी आई आणि माझ्या भावांपेक्षाही जवळचे नातेवाईक आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये देवाला तारणहार म्हणून स्वीकारून त्याच्याशी योग्यरित्या संबंधित असणे, जे आपल्याला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार देते. प्रियांनो, हीच गोष्ट आपल्याला त्याच्या अगदी जवळ आणत आहे. प्रश्न असा आहे की काय आम्ही हे जाणले आहे? काय आम्ही ते नातेसंबंध किंवा नवीन नातेसंबंध बनविण्यास कटिबद्ध आहोत? आपण विचार करूया. आपण यावेळेस प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, होय परमेश्वरा, तू आमचा जिवंत देव आहेस. आजही तू आमच्यावरती प्रीती करतोस. तू आम्हाला शिकवतोस, मार्गदर्शन करतोस. आणि बापा, तुझी इच्छा हीच आहे की आम्ही पापामध्ये राहू नये. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवपा, सातत्यानं तू आम्हाला पापांची जाणीव करून देतोस. प्रभूजी, आम्ही तुझ्या विरोधामध्ये कोणतीही गोष्ट करू नये याच्यासाठी बापा आमच्यामधील सर्व अशक्तपण तू काढून टाक. तुझी कृपा आम्हाला पुरव आणि तुझ्यामध्ये आणि तुझ्यामध्येच आम्हाला दृढ असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की येशूने दाखल्याद्वारे देवाच्या राज्याची सत्ये उलगडली. पेरणाऱ्याच्या दाखल्यातून ग्रहणशील हृदयाचे महत्त्व स्पष्ट होते. तर दिवा, वाळणारे बी आणि मोहरीचे बी यांच्याद्वारे देवाचे राज्य त्याच्या सामर्थ्याने आणि योग्य वेळी वाढते हे दिसते. गालिल समुद्रावरील वादळ शांत करून येशूने सृष्टीवरील आपला दैवी अधिकार प्रगट केला. या प्रसंगातून आपण शिकतो की ख्रिस्तावरील विश्वास भीतीवर विजय मिळवतो, कारण वारा आणि लाटांवर अधिकार असलेला प्रभू आपल्या लोकांबरोबर सदैव असतो. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर राहा, प्रार्थना करत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. शब्बाथाचा प्रभू मनुष्याचा पुत्र आहे. आजचा प्रश्न, प्रेषितांच्या सर्व याद्यांमध्ये कोणाचे नाव प्रथम येते? ए. योहानाचे, बी. शिमोनाचे, सी. शिमोन पेत्राचे, डी. मत्तयचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.